पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 15 मराठी. विदेशी लोकांमधले ख्रिस्ती व मोशाचे नियमशास्त्र. विदेशामधले ख्रिस्ती व मोशाचे नियमशास्त्र. तेव्हा कित्येकांनी यहुदियाहून उतरून बंधुवर्गास अशी शिकवण दिली की मोशाच्या परिपाठाप्रमाणे सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल व बर्नबा यांचा त्यांच्याबरोबर बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की पौल व बर्नबा यांनी व त्यांच्यातून इतर कित्येकांनी या वादासंबंधाने येरुशलेमातले प्रेषित व वडील वर्ग याचकडे जावे. मग मंडळीने त्यास बोलविल्यावर ते फेनिके व शोम्रोन यामधून गेले आणि विदेशी लोक परमेश्वराकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते येरुशलेमास पोहोचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील वर्ग यांनी त्यांचा सत्कार केला. तेव्हा आपण परमेश्वराच्या समागमात असताना त्याने जे जे घडविले ते त्यांनी सांगितले. परंतु परुषी लोकांच्या पंथातील कित्येक विश्वास धरणारे पुढे होऊन म्हणाले, त्यांची सुंता झाली पाहिजे व मोशाचे नियमशास्त्र पाळावयास त्यास आज्ञा केली पाहिजे. येरुशलेम येथील धर्मसभा. येरुशलेम येथील धर्मसभा. मग प्रेषित व वडील वर्ग या गोष्टीविषयी विचार करावयास जमले. तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यास म्हणाला, बंधुजन हो, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या मुखाने विदेशी लोकांनी सुवार्ता ऐकून विश्वास धरावा म्हणून आरंभीच्या दिवसापासून तुम्हामध्ये परमेश्वराने निवड केली आणि अंतरसाक्षी परमेश्वराने जसा आपणास तसा त्यासही पवित्र आत्मा देऊन त्याचविषयी साक्ष दिली. त्यांची अंतकरणे विश्वासाने शुद्ध करून त्याने त्यांच्या व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असता जे जू आपले पूर्वज व आपणही वहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहता? तर मग जसे त्यांचे तसे आपलेही प्रभू येशूच्या कृपेने तारण होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्नबा व पौल ह्यांनी आपल्याद्वारे विदेशी लोकांमध्ये परमेश्वराने जी जी चिन्हे व अद्भुते केली ह्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, बंधुजन हो, माझे ऐका. विदेशी लोकातून आपल्या नामाकरता लोक काढून घ्यावे म्हणून परमेश्वराने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे आणि त्याबरोबर संदेष्टांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असे लिहिले आहे की, यानंतर मी पुन्हा येईन व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारेन व त्याची मोडतोड पुन्हा उभारून नीट करीन, यासाठी की शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्राला माझे नाव दिले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. यास्तव माझे मत असे आहे की जे विदेशातून परमेश्वराकडे वळतात त्यास त्रास देऊ नये, तर त्यास असे लिहून पाठवावे की मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गुदमरून मेलेले प्राणी व रक्त यापासून तुम्ही दूर राहावे. कारण प्राचीन काळापासून शब्बात दिवशी सभास्थानात मोशाचे पुस्तक वाचून त्याची प्रसिद्धी करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत. विदेशी लोकातील ख्रिस्ती लोकास एक पत्र. विदेशी लोकातील ख्रिस्ती लोकास एक पत्र. तेव्हा सर्व मंडळीसह प्रेषितास व वडिलास हे बरे वाटले की पौल व बर्नबा यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुवर्गातील प्रमुख बर्शबा म्हटलेला यहुदा व सिला यास अंतुखियास पाठवावे. त्यांच्याबरोबर त्यांनी असे लिहून पाठविले, अंतुखिया, सुरिया
व किलिकिया येथील विदेशातले बंधुजन यास प्रेषित व वडीलवर्ग या बंधुवर्गाचा सलाम. आमच्यापैकी कित्येकांनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हास घोटाळ्यात पाडून त्रास दिला आहे असे आमच्या कानी आले आहे, पण त्यास आम्ही अशी आज्ञा दिली नव्हती. यास्तव आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य दिसले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरता जीवावर उदार झालेले असे जे आपले प्रिय बंधू बर्नबा व पौल यांच्याबरोबर तुम्हाकडे काही माणसांना निवडून पाठवावे. ह्याकरिता यहुदा व सिला यास आम्ही पाठविले आहे. तेही याच गोष्टी तुम्हाला तोंडोतोंड सांगतील. पुढील अगत्याच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त भार घालू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य दिसले. म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गुदमरून मेलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज करावी. यापासून आपणास सांभाळाल तर तुमचे बरे होईल, कल्याण असो. त्यांची रवानगी झाल्यावर ते अंतुखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. ते वाचून त्यातल्या बोधापासून त्यास आनंद झाला. यहुदा व सिला हे संदेष्टे होते, म्हणून त्यांनीही पुष्कळ बोलून बंधुजनास बोध केला व स्थिरावले. ते काही दिवस तेथे राहिल्यावर ज्यांनी त्यास पाठविले होते त्याचकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांची शांतीने रवानगी केली. परंतु सिलाला तेथे आणखी राहावयाला बरे वाटले आणि पौल व बर्नबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व सुवार्ता गाजवीत अंतुखियास राहिले. पौल व बर्नबा वेगवेगळे होतात. मग काही दिवसानंतर पौलाने बर्नबाला म्हटले, ज्या ज्या नगरात आपण प्रभूचे वचन गाजविले तेथे पुन्हा जाऊन बंधुजनास भेटून ते कसे आहेत हे पाहू. बर्नबाची इच्छा होती की मार्क म्हटलेला योहान याला बरोबर घ्यावे, परंतु पौलाला वाटले की पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला व आपल्या बरोबरीने कामावर आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. यावरून ते संतप्त होऊन एकमेकापासून वेगळे झाले आणि बर्नबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला. पौलाने सिलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर निरवल्यावर तो तेथून निघाला. पुढे मंडळास स्थिरावीत, सुरिया व किलिकिया यामधून तो गेला.